नमस्कार स्वाती मॅम. नमस्कार मॅम. सर्वप्रथम आमच्या गाथा यशाची या मंचावरती तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर आपल्या मुलाखतीला आज सुरुवात करण्यापूर्वी आम्हाला तुमच्याबद्दल थोडं जाणून घ्यायला आवडेल. तर तुमच्याबद्दल काय सांगाल? ओके. मी स्वाती शितोळे अँड फाउंडर ऑफ वी स्पेअर इंटेरियर्स. ॲक्च्युली हा बिझनेस मी 6 years अगो स्टार्ट केला. अँड आय वॉज थिंकिंग की ॲक्च्युली आपलं जे सराउंड असतं एक्झॅक्टली ते किती मोठा इम्पॅक्ट आपल्या लाईफवर करतं, नोईंगली अँड अननोईंगली. आपल्याला ते कधी कळत पण नाही आहे. अँड आय थॉट की इंटिरियर डिझाईन हा खूप मोठा रोल करतो की आपल्या डे टू डे लाईफमध्ये, करिअरमध्ये, बिझनेसमध्ये. देन आय थॉट की आय कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. आणि मग मी हा बिझनेस स्टार्ट केला. अँड माझी 2017ला मी WeSpearInteriors.com ही वेबसाईट लॉन्च केली. ओके, 2017ला. येस. म्हणजे तुम्ही 2017 पासून या क्षेत्रामध्ये काम करता. येस येस येस. या क्षेत्राबद्दल बोलायचं झालं तर तुम्ही तुमच्या एखाद्या प्रोजेक्टची सुरुवात म्हणजे एखाद्या प्रोजेक्टला तुम्ही नक्की हात कसा घालता, की जर एखाद्या प्रोजेक्टला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर नक्की त्याची स्टेप्स काय काय असतात? ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल ज्यावेळेस एखादी लीड येते आमच्याकडे, ज्यावेळेस प्रोस्पेक्ट येतो, तर फर्स्ट आमचं कन्व्हर्सेशन कॉलवरती होतं. आणि देन थोडंसं 1 2 ते 3 मिनटं आम्ही ब्रीफ, फ्लोर प्लॅन, रिक्वायरमेंट काय आहे ते जाणून घेतो. त्याच्यानंतर आम्ही एक प्रॉपर कन्सल्टेशन कॉल घेतो की त्याच्यामध्ये त्यांच्या नीड्स काय आहेत, रिक्वायरमेंट्स काय आहेत, कलर थीम काय पाहिजे त्यांना, की प्रोजेक्ट लक्झरी हवं आहे की जस्ट मिनिमलिस्ट हवं आहे. देन कन्सल्टेशन कॉलमध्ये प्रॉपर आम्ही त्यांचे क्वेश्चन, त्यांना काय सध्या करंट ज्या घरामध्ये राहतात तिथे काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांना जे न्यू घर आहे त्याच्यामध्ये काय सॉल्व करायचे आहे आणि तो प्रॉब्लेम कसा म्हणजे रिमूव्ह करता येईल, स्पेस मॅनेजमेंटचा वगैरे. तर त्याच्यामध्ये त्या कन्सल्टेशन कॉलमध्ये पूर्ण आम्ही त्यांच्याशी बोलून मग पुढे त्यांचं साईट व्हिजिट करतो. राईट. साईट व्हिजिट केल्यानंतर आम्ही ॲक्च्युली लेआउट बघतो आणि त्याच्यामध्ये आम्ही आमची काय क्रिएटिव्हिटी टाकू शकतो हे सर्व डिस्कस केलं जातं तिथे. ओके. आणि देन आम्ही त्यांच्याकडे 2D लेआउट आणि 3D प्लॅन घेऊन जातो. आणि ज्यावेळेस त्याच्यानंतर आम्ही एस्टिमेट प्रोव्हाइड करतो. ओके. आणि देन डीलचं कन्व्हर्सेशन चालू राहतं 1 2 ते 3 वीक. आणि मग देन तो फायनल होतो किंवा फायनल होत नाही अशी प्रोसेस असते. ओके. आणि त्याच्यानंतर मग एक्झिक्युशनचा पार्ट चालू होतो. ओके मॅम, मगाशी तुम्ही उल्लेख केला की म्हणजे कुठल्याही प्लॅनच्या प्रोजेक्टच्या एक्झिक्युशनच्या आधी कन्सल्टेशनचा जो पार्ट आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. म्हणजे एक्झिक्युशन होणार की नाही हे ते सगळं कन्सल्टेशनवरती डिपेंड असतं. येस. आणि तुम्ही मगाशी अजून एक वाक्य बोललात की एखादा प्लॅन जो आहे तो एक्झिक्यूट होणार आहे की नाही हे नंतर ठरतं. येस. तर मला हे विचारायचं होतं की बहुतेक वेळा म्हणजे तुम्ही नक्की काय तुमची स्ट्रॅटेजी असते की आपला जो प्लॅन आहे, जो प्रोजेक्ट आहे तो एक्झिक्यूट झालाच पाहिजे. म्हणजे बाकीच्या इंटिरियर डिझायनर्स आणि तुमच्या डिझायनिंगच्या कन्सल्टेशनमध्ये असा काय वेगळेपणा आहे की तुमचे बहुतेकचे जे प्लॅन्स आहेत ते एक्झिक्यूट होतात? ॲक्च्युली बाकीचे इंटिरियर डिझायनर्स किंवा अदर कंपनीज काय करतात ते मला नाही सांगता येणार. पण आम्ही एक्झॅक्टली काय करतो ते सांगू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल की जी कमिटमेंट आहे, तर तुम्ही ज्यावेळेस कमिट करता ती क्लायंटला, समोरच्यांना कळतेच. राईट. देन ट्रान्सपरन्सी. देन तुम्ही ते पुढे नाही जाणार. एक छोट्याशा गोष्टीसाठी तुम्ही म्हणला की बाबा नाही हिडन करून काहीतरी लवकर प्रोजेक्ट फिनिश करू किंवा चार्जेस होते, तर तसं नाही होऊ शकत. फुल्ली ट्रान्सपरन्सी खूप मॅटर करते. राईट. आणि क्लायंट तुम्हाला ओळखतच असतात ॲज अ माणूस म्हणून तुम्ही कसे आहेत. ॲक्च्युली ते साईनअप मोस्टली तिथं जास्त करतात. कोटेशनला तरी करतात, पण ॲज अ माणूस म्हणून ते तुम्हाला जास्त साईनअप करतात. राईट. म्हणजे बरोबरच आहे. म्हणजे जर आपल्या स्वतःच्या आवडत्या म्हणजे खूप जास्त कष्टाने कमवलेल्या जर घराचं काम कोणाला द्यायचं असेल तर त्याचं काम पाहण्यापेक्षा नक्की तो काम करणारा माणूस कोण आहे, बरोबर, नक्की कुठला माणूस काम करणार आहे हे खरंच जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचा हा वेगळेपणा नक्कीच तुमच्या क्लायंट्सच्या पण लक्षात येत असेल. येस. आणि मोस्टली आम्ही काय करतो की कुठलाही प्रोजेक्ट केला तर वी आर रिस्पॉन्सिबल. सपोज एक प्रोजेक्ट झाल्यानंतर बाबा काहीतरी प्रॉब्लेम होतोय, देन आम्ही म्हणजे तिथं जबाबदार आहोतच की बाबा काय प्रॉब्लेम होता आम्ही लगेच तिथं रिपेअर करतो. किंवा सपोज एकदा क्लायंट गेलाय आणि त्याचं आमच्याशी काही घेणं देणं नाही आहे असं मोस्टली नाही होत कधीच. आणि मोस्टली क्लायंट रेकमेंड करतात. अच्छा. ओके. म्हणजे क्लायंट तुमच्याकडून इतके असं कामावरती खुश होतात असं म्हणायला हरकत नाही की. येस. आता मग तुम्ही मागाशी सांगितलं की तुम्ही या क्षेत्रामध्ये 2017 पासून आहात.
म्हणजे असं म्हणतात की कुठलाही बिझनेस चालू करणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्या बिझनेसमध्ये तग धरून राहणं तेवढं जास्त महत्त्वाचं आहे. तर मग म्हणजे तुमच्या जे स्टार्टिंग तुमचं जे इयर होतं, तुमचं सुरुवातीचं वर्ष, त्यानंतर जवळपास 3च वर्षांनी लगेच कोरोनाचा काळ आला 2020 मध्ये. तर मग हा जो कोरोनाचा काळ होता यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायाला कसं सांभाळलं आणि तो काळ सगळ्यांसाठीच खूप जास्त कठीण होता, तर तुमच्यासाठी तो कितपत कठीण गेला आणि तुम्ही त्यातून कुठल्या गोष्टी ओव्हरकम केल्या? ओके. ॲक्च्युली जेव्हा मी हा बिझनेस चालू केला, इट वॉज नॉट इझी आणि अप्स अँड डाऊन्स तर प्रत्येक बिझनेसमध्ये असतातच. बरोबर. जेव्हा मी माझी वेबसाईट लॉन्च केली, इनिशियली 2 मंथ्स मला काहीच प्रोजेक्ट्स नव्हते. जस्ट मी क्लायंट्सला भेटत होते, रिक्वायरमेंट, कोटेशन ह्या सर्व गोष्टी होत होत्या. आफ्टर 2 मंथ्स मला एक क्लायंट मिळालं की जे माझ्या सोसायटीमध्ये राहत होते आणि सायमल्टेनियसली मला त्याच वेळेस दुसरं पण क्लायंट मिळालं. एकाच वेळी 2? एकाच वेळेस. मग Okay. मी 2 प्रोजेक्ट एकदम व्यवस्थित हँडल केले आणि जे मला क्लायंट फर्स्ट मिळालं होतं त्यांनीच मला त्यांच्या कोथरूडच्या घराचा काम म्हणजे दिलं करायला. ओके. आणि तो पण प्रोजेक्ट खूप सक्सेसफुल झाला. ज्यावेळेस सायमल्टेनियसली फर्स्ट 2 प्रोजेक्ट चालू होते तो पण चांगला सक्सेस झाला. पण म्हणजे मोस्टली प्रॉब्लेम असा होता की ते 3 प्रोजेक्ट झाले, माझ्याकडे 4 मंथ्स एकही प्रोजेक्ट नव्हता. ओके. त्यावेळेस मला असं वाटत होतं की मी घेतलेला डिसिजन या बिझनेसमध्ये उतरण्याचा तो खरंच योग्य Worth होता आहे की का. नाही? ॲक्च्युली इनडायरेक्टली प्रेशर सोशल पण असतं आणि घरून म्हणलं तर तसं प्रेशर काय नव्हतं की माझे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत. ते म्हणायचे की आता तुझ्याकडे प्रोजेक्ट नाही तर तू काय करू शकतेस. देन आय स्टार्टेड ब्लॉग रायटिंग. ओके. मग मी ब्लॉग लिहायला चालू केले आणि जे माझे लीड्स होते, जे प्रॉस्पेक्ट होते की आणि जे फायनल नव्हते झाले त्यांच्यापर्यंत मी ते टाकायला लागले, त्यांना फॉरवर्ड करत राहिले. आणि तिथून मग मला आफ्टर 4 मंथ्सनी मी हे माझं सर्व वेबसाईट प्रॉपर सेटअप केलं, ऑनलाईन प्रेझेन्स केला, ब्लॉगिंग चालू केली आणि तिथून मग सर्व व्यवस्थित चालू झालं. ओके. मग ब्लॉगिंग तुम्ही कुठल्या रिलेटेड करत होतात? इंटेरियर रिलेटेडच. Interior स्पेस related. मॅनेजमेंट कसं करायचे, होम ऑटोमेशनचं काय एक्झॅक्ट रोल प्ले करतो त्यावेळेस तुम्ही इंटेरियर करता, ओके. ह्या सर्व रिलेटेड. अच्छा. मग तुमची आतापर्यंतच्या क्षेत्रामधली एखादी कामगिरी तुम्हाला सांगता येईल? हां, येस डेफिनेटली. ॲक्च्युली जेव्हा मी आता सांगितलं मला 4 मंथ्स प्रोजेक्टच नव्हता आणि तेव्हा माझं एक डील फायनल झाली होती पण समहाऊ ते कॅन्सल झाली. त्या क्लायंटचा मला कॉल आला की सध्या आपण हा प्रोजेक्ट करत नाही आणि आम्ही स्वतःच करणार आहे, ते स्वतःच एक्झिक्यूट करणार आहेत. ओके. आणि आफ्टर 4 मंथ्स ते क्लायंट माझ्याकडे रिटर्न आले. बरं. आणि त्यांनी मला कॉल केला की स्वाती आणि आम्हाला आमचा जो आता सध्या आम्ही चालू केलेला प्रोजेक्ट होता तो आम्ही स्टॉप केले आणि आम्हाला सध्या म्हणजे तुमच्याकडूनच काम करून हवं आहे. अरे बापरे. हां. आफ्टर 4 मंथ्सनी फर्स्ट त्यांचं सिव्हिलचं काम झालं होतं आणि इंटेरियरचं टोटली सिव्हिलचं पण ऑलमोस्ट अर्धवटच होतं. मग ते एक्झिक्युशन सिव्हिलचं आम्ही कंप्लीट केलं आणि इंटेरियरचा एंड टू एंड 4 BHKचा प्रोजेक्ट वाकडमध्ये तो कंप्लीट केला आणि क्लायंट वॉज व्हेरी हॅपी. मला असं वाटतं की म्हणजे 4 मंथ्सनी क्लायंट रिटर्न आलं आणि अर्धवट प्रोजेक्ट त्यांनी थांबवून ते काम आम्हाला दिलं. समथिंग काहीतरी त्यांना युनिक वाटलं आणि कनेक्ट झाले ते मोस्टली. राईट. पण मग अशा वेळी तुम्हाला काही डिफिकल्टीज येत नाहीत का? म्हणजे एखादं काम सुरुवातीपासून आपण करणं आपल्या पूर्ण प्लॅनिंगनुसार आणि कोणाचं तरी अर्धवट सोडलेलं काम तिथून पुढे ते आपल्याला पुढे एक्झिक्यूट करायचंय, यामध्ये तुम्हाला काही डिफरन्सेस जाणवत नाही? ॲक्च्युली ही इंडस्ट्रीज अशी आहे की मोस्टली तिथे कामामध्ये सपोज हे अर्धवट काम सोडलं तर करायला थोडेसे चॅलेंजेस येतात बट इम्पॉसिबल असं काही नाही. ओके. तर मग आमचे मोस्टली तर खूप सारे मला असं सांगायला हायलाईट करायला आवडेल की ह्या वर्षात तर असे म्हणजे रिटर्न गेलेले क्लायंट तर खूप परत आले. ओके. त्यामुळं अवघड असं काही नाही आहे. अच्छा. म्हणजे बऱ्यापैकी गोष्टी पॉसिबल आहे. हां, येस. आणि आणखीन एक पॉईंट सांगायला आवडेल की आम्ही कुठलाही प्रोजेक्ट अर्धवट सोडलेला नाही. ओके. राईट. म्हणजे तुमच्या मधला हा एक वेगळा विशेषपणा सांगायला हरकत नाही. एक वर्षानंतरचे क्लायंट आमच्याकडे येतात की काही क्लायंट तर असे असतात की ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ॲडव्हान्स पे करतात आणि 1 वर्षानंतर पण ते आमच्याकडे येतात. अच्छा.
म्हणजे कोणाला तरी दुसऱ्याला प्रोजेक्ट दिलाय आणि वर्षभरानंतर ते तुमच्याकडे आले. येस. अच्छा. काही जण अगोदरच बुकिंग करून ठेवतात 1 वर्षापूर्वी वगैरे. मग समहाऊ काही वर्क नाही झालं तर देन ते आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतातच मोस्टली. राईट. पण मग नक्की म्हणजे चॅलेंजेस काय येतात? म्हणजे एखादा प्रोजेक्ट घेतल्यानंतर तो मध्ये सोडून जाण्यामागे काय कारण असू शकतात? सी ह्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉब्लेम असा होतो की मोस्टली कोटेशनमध्ये प्रॉब्लेम होतात. सेकंड की वेंडर मॅनेजमेंट, फिनिशिंग कामाचं किती व्यवस्थित होते. कारण सी कुठलाही क्लायंट त्यांचे हार्ड अर्न मनी इन्व्हेस्ट करतात त्यांच्या घरासाठी. बरोबर. तर ऑब्विसली ते खूप इमोशनल असतात. आणि मोस्टली फिनिशिंगचा प्रॉब्लेम होतो. कमिटमेंट मोस्टली होत नाही प्रॉपर. ह्या सर्व गोष्टी मॅटर करतात खूप. ओके. नो मॅटर वॉट की तुम्हाला तिथं फायदा होतोय की लॉस होतोय. आय थिंक वी शुड कमिटेड, जे आपण बोलतो ॲक्च्युली त्याला कमिट राहिला पाहिजे. तुम्ही सुरुवातीला जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज घेतल्या आहेत, जे काही तुम्ही सुरुवातीला कमेंट्समेंट दिल्या आहेत, त्याला तुम्ही शेवटपर्यंत स्टिक राहिलं पाहिजे. येस. राईट. तुम्ही मगाशी वेंडर्सचा विषय काढला, तर तुम्ही सांगू शकाल आता तुमच्याकडे सध्या किती वेंडर्स आहेत आणि तुम्ही त्यांना कसं मॅनेज करता? सी ॲक्च्युली जेव्हापासून आम्ही स्टार्ट केलं, ऑलमोस्ट 2017-18 पासून जेव्हा स्टार्ट केलं तेव्हापासून ऑलमोस्ट 70 to 80% वेंडर आमच्याकडे आहेत. बरं. आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे आमच्या ह्या सक्सेस जर्नीमध्ये. जेव्हा आम्ही 1-2 प्रोजेक्टची 1 ते 2 प्रोजेक्ट आम्ही मंथली करायचो, आता ऑलमोस्ट 7 ते 8 प्रोजेक्ट्स आम्ही हँडल करतो ॲट अ टाइम. ओके. म्हणजे हा खरंच एक करिअर मधला भरपूर असा एक जम्प म्हणता येईल. येस. आणि वेंडर मॅनेजमेंट जर म्हटलात तर आमचे वेंडर म्हणजे खूप चांगले आहेत. ते आमच्याशी खूप कमिटेड आहेत. सपोज आम्ही 1 दिवस जरी नाही गेलं तरी ते थोडंफार तरी मॅनेज करू शकतात. अपडेट देतात की सध्या हा प्रॉब्लेम आहे, कसं सॉल्व्ह करायचं आहे. तर हे सर्व आहे. आणि फर्स्ट आणि आय थिंक मला असं वाटतं की इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे की त्या वेंडरचं पेमेंट आम्ही खूप टाईमवर करतो. नो मॅटर वॉट की आम्हाला क्लायंटकडून पेमेंटचा डिले झाला किंवा काय. कारण मोस्टली काय होतं की त्यांची लाईफ ऑलमोस्ट एक 10,000, 20,000, 30,000वर चाललेली असते. बरोबर. त्यामुळं वेंडर आम्हाला सोडून जात नाही आहेत मोस्टली. राईट. कदाचित इथे पण तोच परत प्रश्न आहे की माणूस नक्की कसा आहे. येस. की जसं तुमच्या क्लायंट तुमची माणूस दिसते तसंच तुमच्या वेंडर लोकांना पण ती हायलाईट होत असावी. राईट. मॅम, तुम्ही आम्हाला तुमचं आणि तुमच्या वेंडर्स मधलं जे रिलेशन आहे ते खरंच खूप चांगल्या प्रकारे सांगितलं. पण ही झाली तुमच्या एक प्रोफेशनल लाईफची बाजू. आणि याचीच एक दुसरी बाजू अशी की तुमची जी पर्सनल लाईफ आहे त्या पर्सनल लाईफमध्ये तुम्हाला असा कोणी सपोर्टिव्ह व्यक्ती आहे का जी तुम्हाला सुरुवातीपासून ते आतापर्यंत कायम सपोर्ट करत राहिलाय? ओके. तर ह्या इंडस्ट्रीमध्ये याच्या अगोदर माझा भाऊ ह्या बिझनेसमध्ये होता. बरं. आणि त्याची खूप मोठी हेल्प झाली की बिझनेसमध्ये. आणि सपोज हे माझ्या घरामध्ये जर म्हणलं तर माझे मिस्टर खूप सपोर्टिव्ह आहेत. ॲक्च्युली काय पुढे करायचे आणि व्हॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ. आणि त्या याच्यामध्ये माझ्या मिस्टरांनी खूप सपोर्ट केला. त्यांचं एक असं आहे की सपोज ते मला असं कधी काय म्हणतात की ते स्पून फिडिंग ते कधी नाही केलं. तर सपोज मला जर एखादी गोष्ट येत नसेल तर तू ते शिक स्वतः, माझ्यावर डिपेंड नको राहू. ते एक त्यांचं मला असं वाटतं की खूप अमेझिंग सपोर्ट आहे. आणि ते मला स्वतः इंडिपेंडंट बनवतात. सेकंडली म्हणजे देन माझे घरची फॅमिली, सासरची फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे. आणि मला असं वाटतं की जो बोल्डपणा माझ्यामध्ये सध्या आहे तो माझ्या आई वडिलांकडून आला. त्यांनी पण माझ्या एज्युकेशनवर म्हणजे खूप स्पेंड केले. ऑलमोस्ट 2013च्या अगोदर मी 7 ते 8 वर्ष पुण्यामध्ये होते. तर माझ्या पॅरेंट्सनी पण खूप सपोर्ट केला. आणि माझ्या सासरच्या माणसांचा मोस्टली आता माझी मुलगी छोटी आहे तर माझ्या सासूबाईंची खूप हेल्प होते. आणि मिस्टरांचं तर सपोर्ट अनवेबरिंग जरी म्हणलं तरी चालेल. म्हणजे माहेरी म्हणायला गेलं तर तुमचे जे भाऊ आहेत ते आणि सासरी तुमच्या सासूबाई आणि तुमचे सासरचे घरचे सर्वच असं नव्हते की तू हा बिझनेस करू नकोस किंवा तुला जमेल का, असं कधी कोणाचं नव्हतं. आणि माझी खूप मोठी सपोर्ट सिस्टम म्हणजे माझे मिस्टर. राईट. ॲक्च्युली त्यांना म्हणजे त्यांना असं वाटायचं की त्यांचं खूप हे आहे की
वुमन एम्पॉवरमेंट. मी माझ्या घरातल्या लेडीजला अगोदर एम्पॉवर करतो आणि देन बाहेर मी सांगू शकतो की तुम्ही हे करा आणि तुम्ही तुमच्या पण घरातल्या लेडीजना सपोर्ट करा. म्हणजे कुठलीही सुरुवाती आधी आपल्या घरातून होत असते. येस. याचं एक छान असं उदाहरण मॅमचं आपल्या घरातून जाणवेल की म्हणजे त्यांच्या सासूबाईही त्यांच्या सुनेला तितकंच सपोर्ट करतात, शिवाय त्यांचे जे हजबंड आहेत ते सुद्धा. आणि कदाचित ह्याच सगळ्या गोष्टीचा, ह्या सगळ्या वातावरणाचा परिणाम पण तुमच्या मुलीवरती आता होत असावा, ह्यात काहीच नक्की वाद नाहीये. म्हणजे त्यांचे जे आई वडील हे दोघेही आहेत ते वुमन एम्पॉवरमेंटवरती खूप जास्त विश्वास ठेवतात. तर नक्कीच तुमची मुलगी सुद्धा असंच काहीतरी खूप छान करेल तिच्या आयुष्यामध्ये. तर मॅम आता तुमची पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ ह्या सगळ्यामध्ये तुम्ही छान खूप समतोल साधताय. पण शेवटी जी एक पर्सनल लाईफ असते ती तुम्ही पर्सनल लाईफ थोडीशी एंटरटेनिंग किंवा काय म्हणता येईल की थोडीशी जरा कायम अशी मजेत खुशीत कसे घालवता तुम्ही, त्यासाठी काय करता? ॲक्च्युली हा बिझनेस कसा आहे की तुम्हाला ऑलमोस्ट रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत कोणाचे कॉल येत नाहीत. ओके. आणि त्याच्यानंतर मग तुमचे वेंडरचे फोन, नंतर क्लायंटचे फोन, डिझायनरचे हे अपडेट ते अपडेट. मोस्टली टाइम हार्डली खूप कमी मिळतो. पण आय थिंक चेंज म्हणून काहीतरी चेंज पाहिजे. एवढी टाइम तुम्ही की सारखं वर्क पण नाही करू शकत. दोन्हीचा बॅलन्स करता आला पाहिजे. तर अशा वेळेस मोस्टली मी फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करते. आम्ही मोस्टली मग कधी जर कुठेतरी माझ्या मुलांना घेऊन बाहेर जातो. दिस इज हाऊ म्हणजे टाइम स्पेंड करतो. मॅम, व्यवसाय आणि कुटुंब या दोन्ही गोष्टीकडे लक्ष देत असताना असं बहुतेक वेळा होतं की व्यक्तीचा स्वतःवरचा जो काही स्वतःवरचं जे लक्ष आहे, जो फोकस आहे ते कुठेतरी डायव्हर्ट होतं. तर ते होऊ नये म्हणून तुम्ही स्वतःची काळजी कशी घेता, स्वतःची तब्येत कशी सांभाळता आणि शिवाय स्वतःला थोडंसं एंटरटेनमेंट म्हणजे एनर्जेटिक ठेवण्यासाठी किंवा स्वतःला एंटरटेन करण्यासाठी वेगळ्या काही गोष्टी करता का तुम्ही? येस. तर मोस्टली ह्या बिझनेसमध्ये काय होते की एकदा सपोज तुम्ही 10च्या नंतर ऑफिसमध्ये गेला किंवा घराबाहेर पडलात तर तुम्ही रिटर्न कधी येतात याची म्हणजे किती वेळ लागू शकतो याचं काय आपण सांगू शकत नाही. मी 2 तासात येईल, 3 तासात येईल. तर मोस्टली सकाळी मी काय करते की एक्सरसाइज करते प्रॉपर. म्हणजे 1 तास तरी एक्सरसाइज झाला पाहिजे. प्रॉपर मेडिटेशन करते. कारण स्ट्रेस अँड ऑल सर्व गोष्टीमध्ये बरोबर ह्या गोष्टीची खूप गरज आहे. आणि जेव्हा रिकामासा टाईम मिळतो त्यावेळेस मी माझ्या मुलीसोबत टाईम स्पेंड करते किंवा आमच्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करते. आम्ही कुठेतरी बाहेर जातो आणि थोडंसं वर्क लाईफ बॅलन्स करायचं ट्राय करतो. आणि रिकाम्या वेळामध्ये जसं मी तुम्हाला म्हणते की मग मी ब्लॉग राईट करते. मग सपोज इन फ्युचर आता सपोज मला टाईम मिळाला तर मग मी नेक्स्ट कंटेंट काय मी राईट करणार आहे त्याची लिस्ट डाऊन करते. राईट. म्हणजे स्वतःला कुठे ना कुठे प्लेफुल ठेवण्यासाठी तुम्ही बऱ्याचशा गोष्टी तुम्ही ट्राय करत असता. पण मग आता ह्याचीच एक वेगळी बाजू अशी की एक महिला उद्योजिका म्हणून ज्यावेळेस आपण घराबाहेर पडतो त्यावेळी आपल्याला खूप वेगळ्या प्रकारची आव्हानं, चॅलेंजेस समोर येत असतात. तुम्ही त्या चॅलेंजेसना कसं फेस करता? येस. ॲक्च्युली ज्यावेळेस इनिशियली मी ह्या बिझनेसमध्ये होते त्यावेळेस असं म्हणता येणार नाही की खूप सारे चॅलेंजेस होते, पण चॅलेंजेस होते. सपोज बाबा एखादं कार्पेंटर सांगते की तुम्हाला हा स्क्रू हवा आहे किंवा सपोज एखादी गोष्ट छोट्यातली छोटी गोष्ट सांगतात, मग ते जाऊन शॉपवर जाणे, परचेस करणे. तर ते इनिशियली थोडंसं ऑकवर्ड वाटायचं, पण देन ते यूज टू झालं. आणि आता असं मला वाटतं की एक महिला उद्योजिका म्हणून काहीच चॅलेंजेस नाही आहेत, कारण इम्पॉसिबल असं काहीच नाही. हां, राईट. म्हणजे प्रोफेशनल लाईफमधले चॅलेंजेस तुम्ही बऱ्यापैकी सॉल्व्ह केलेले आहेत किंवा त्यासाठी तुम्ही बरेचसे वेज शोधलेले आहेत. आणि त्यावेळेस असं मी म्हणत नाही की बाबा मी हे काम मी का करू, हे माझं नाही आहे. आय थिंक मला वाटते की हा बिझनेस माझा आहे तर इच अँड एव्हरी रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे. जे माझ्या वेंडरला पाहिजे ते आणून देणं हे माझंच काम आहे. राईट. म्हणजे जर आपण काम करणं हातामध्ये घेतलंय तर ते काम कसं आपल्याला शेवटापर्यंत घेऊन जायचंय ते पण आपल्याच हातामध्ये आहे. राईट. मग जर प्रोफेशनल लाईफमधले एक महिला उद्योजिका म्हणून ज्या काही चॅलेंजेस आहेत ते तुम्ही पार केलेलेच आहेत, पण तसेच तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये काही चॅलेंजेस येतात का? म्हणजे एक वर्किंग वुमन, एक सून, बायको आणि एक आई, असे तुम्ही भरपूर रोल्स जे आहेत ते तुम्ही तुमच्या लाईफमध्ये सध्या कॅरेक्टर जे आहे तुम्ही ते प्ले करताय. तर ह्यामधला जो बॅलन्स आहे, ह्यामध्ये चॅलेंजेस आहेत, हे सगळे कसे वर्कआउट करता? ॲक्च्युली मला असं वाटतं की ज्या गोष्टीमध्ये मी एक्सपर्ट आहे
ती गोष्ट मी करते. आणि ज्या गोष्टीमध्ये मी एक्सपर्ट नाही आहे, सपोज बाबा घरी बाबा कुक लावायची, त्याच्यामध्ये मी माझा टाईम मी आवड म्हणून करते कधीतरी, पण ज्या गोष्टी घरच्या आहेत, हाऊसहोल्डच्या थिंग्स आहेत, ती मी डेलिगेट करते. आणि मग मी माझ्या फॅमिलीसोबत टाईम पण स्पेंड करू शकते जेव्हा मी घरी अवेलेबल आहे. त्यामुळं घरच्या कामाचं एवढा असा काही फारसा लोड नाही, कारण त्या गोष्टींसाठी मी सगळे आउटसोर्स केलेलं आहे. राईट. म्हणजे तुम्हाला तुमचा वेळ जो आहे तो बऱ्यापैकी तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या बिझनेसला देता यावा. बिझनेस नाहीतर मग फॅमिली. राईट. मॅम, इंटिरियर डिझायनिंग हे खरं तर असं म्हणायला हरकत नाही की हे एक मेल डॉमिनेंट असं एक फील्ड आहे. म्हणजे यामध्ये आधीपासून खूप जास्त जे मेल आहेत ते त्यांचं आधीपासून वर्चस्व म्हणजे आहे त्यांचं कायमपासून वर्चस्व. तर एक महिला उद्योजिका किंवा एक बिझनेस वुमन म्हणून जेव्हा तुम्ही या क्षेत्राकडे पाहता त्यावेळेस तुम्हाला या डॉमिनंट जो काही एक क्लास आहे त्याच्याशी कम्पीट करताना तुम्हाला कुठल्या गोष्टी जाणवतात आणि ते तुम्ही ते कसं वर्कआउट करता? ओके, सी ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर मुलींकडे खूप सारे स्किल्स लहानपणापासूनच शिकवले जातात. बरोबर. कलर थीम किंवा रांगोळी आहे किंवा मेहंदी आहे, तर ते स्किल आणि कलर सोबत एखादी कलर थीम सोबत तुम्ही कसं चांगलं डिझाईन करू शकता त्या घराचं. राईट. ते स्किल तर मुलींकडून लहानपणापासूनच आलेलं असतं. म्हणजे कुठलीही आर्ट जे असतं ते लहानपणापासूनच आलेलं असतं, फक्त की त्याला एक्सपोजर मिळत नाही. बरोबर. ते कुठेतरी चार भिंतीच्या आतच राहतं. हां. पण आता तसं पाहिलं तर ते पूर्वी होतं, कारण मुलींना एज्युकेशनसाठी कोणी पाठवतच नव्हतं, किंवा एज्युकेशन मुलींना म्हणजे एक्सपोजरच नाही, बाबा काय एज्युकेशनमुळे फायदा होतो किंवा आपण शिकलं पाहिजे. बरोबर. पण आत्ता तसं नाही राहिलेलं. गावातल्या पण आणि खेड्यातल्या पण मुली शिकतात आणि त्यांना पण आता बऱ्यापैकी एक्सपोजर मिळते, कॉलेजेस वगैरे. तर असं काही नाही आहे की फक्त की जेंट्सच करू शकतात आणि लेडीज करू शकत नाही आहेत. ॲक्च्युली खूप स्कोप आहे, जेंट्सला पण आहे आणि लेडीजला पण खूप स्कोप आहे ह्या इंडस्ट्रीमध्ये. आणि कोणताही बिझनेस लेडीज करू शकतात, असं नाही की बाबा फक्त की ते जेंट्सच करू शकते किंवा त्यांनाच तो करता येतो, तसं नाही. बिझनेस हा बिझनेसच आहे, त्याच्यामध्ये सेल्स, मार्केटिंग आणि एक्झिक्युशन ह्या प्रत्येकच बिझनेसमध्ये लागतात. ते जर स्किल आलं तर कोणीही बिझनेस करू शकतो, फक्त की डेडिकेशन पाहिजे. राईट. कन्सिस्टन्सी हवी, डेडिकेशन हवं. राईट. म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की बिझनेस कोणीही करू शकतं, म्हणजे डेडिकेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्याच, पण एक महिला म्हणून कुठे ना कुठे तो जे आर्टिस्टिक जो कोशंट आहे तो कुठेतरी एक प्लस पॉईंट किंवा कुठेतरी भाव खाऊन जातो. राईट. ओके मॅम, प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात असं म्हणलं जातं. म्हणजे आतापर्यंत आम्ही तुमची हॅप्पी बाजू, सक्सेसफुल जी साईड आहे ती ऐकली, पण असं प्रत्येक वेळी होणं महत्वाचं नाहीये की सगळे काही जे क्लायंट्स आहेत, प्रोजेक्ट्स आहेत ते खूप जास्त हॅपीली, प्लेफुली चालू आहेत. कधीतरी असं पण अनुभव आला असेल की एखादा क्लायंट जो आहे तो त्याच्या एक्सपेक्टेशन्स काही वेगळ्या होत्या किंवा त्यांना जे हवं होतं ते मिळालं नाही, तर अशा गोष्टी तुम्ही कशा फेस करता? येस, असे काय होतं, आपण सर्वांनाच खुश ठेवू शकतो नॅचरली, तसं होत नाही. तसं क्लायंटचं पण होऊ शकतं आणि झालेलं आहे आमचं. जसं की एक क्लायंट होतं 2018 मध्ये. आम्ही तो प्रोजेक्ट आमच्या वेनी खूप चांगला ट्राय करायचं केलं, पण इन बिटवीन खूप कॉम्प्लिकेशन्स किंवा त्यांचं सॅटिस्फॅक्शन आणि आम्ही जे कोट केले आणि त्याला मॅच होत नाही आणि एक्सपेक्टेशन जास्त, त्यावेळेस थोडेफार क्लॅशेस क्लायंटसोबत झालेले. पण द वे वी हँडल तो प्रोजेक्ट आणि फायनली तो म्हणजे चांगला झाला आणि आम्ही हँडल चांगला केला तो. मोस्टली सी अप्स अँड डाऊन्स आणि क्रिटिकल गोष्टी तर येत राहतातच. राईट. पण आपण कसं हँडल करतो त्याच्यावरती पण बरंच अवलंबून असतं. पण तो आम्ही चांगला प्रोजेक्ट हँडल केला. म्हणजे क्लॅशेस झाले, प्रोजेक्ट थोडाफार डाऊन साईडला जात होता, पण बाय द टाइम आम्ही तो कव्हर केला व्यवस्थितरित्या. आणि तो ॲट दी एंड आणि ॲट द एंड क्लायंट वॉज हॅपी, जे जास्त महत्वाचं आहे. येस येस येस. मॅम, एखादा तुमचा ड्रीम प्रोजेक्ट जो तुम्हाला असं वाटते की आतापर्यंत भरपूर काम केलंय पण असं एखादं काम व्हायला पाहिजे, तर असं तुम्हाला एखादं काम सांगता येईल आम्हाला की तुम्हाला ह्यावरती खरंच काम करायचं? ॲक्च्युली आम्ही अगोदर स्टार्ट करायचो 1 BHK, 2 BHK, 3 BHK असे खूप प्रोजेक्ट्स केले. पण आता सध्या आमचा एक 4.5 BHK प्रोजेक्ट पुण्यातील खूप मोठ्या अपार्टमेंटमध्ये, पंचशील टावरमध्ये चालू आहे. ओके. आणि त्या सध्या प्रोजेक्टवर आम्ही वर्क करतोय आणि
आम्ही खूप एक्सायटेड आहोत की तो प्रोजेक्ट म्हणजे आमच्यासाठी तो ड्रीम प्रोजेक्ट असेल, त्यामुळे आम्ही तिथं आमची खूप क्रिएटिव्हिटी पण लावू शकतो आणि क्लायंट पण खूप फ्लेक्झिबल आहेत. ओके. आणि आणखीन एक म्हणायचं तर मला असं वाटते की म्हणजे एखाद्या मोठ्या कमर्शियल प्रोजेक्टवर काम करायला मिळालं तर तो म्हणजे खूप म्हणजे मोठं सोने पे सुहागा. या म्हणजे आता काम चालूच आहे ऍक्च्युली. आणि आम्ही आता हिम पण करतोय की कमर्शियल मध्ये पण हळूहळू जायचं ट्राय करतो. म्हणजे रेसिडेन्शियल तर चालूच आहे, पण yes, त्याचसोबत commercial जर एखादा कमर्शियल जरी प्रोजेक्ट वरती काम Yes. करायला मिळालं Yes. तर मग मी म्हटलं सगळं सोने पे सुहागा होईल. चालेल. तर नक्कीच मॅम, तुमचा हा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे त्याचा आउटकम तुम्ही जेवढं एक्सपेक्ट करताय त्याच्यापेक्षा खूप छान येईल अशी आम्ही आशा करतो. तर या आपल्या आजच्या सेगमेंटमधला माझा शेवटचा क्वेश्चन असा असणार आहे की तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये मागच्या 6 ते 7 वर्षापासून काम करताय, तर तुमचा आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे, जो एक्सपिरियन्स आहे, त्याच्या बेसवरती जे कोणी या इंडस्ट्रीमध्ये नवीन जे न्यू कमर्स येऊ पाहतायत किंवा स्पेशली एक महिला म्हणून ज्या नवीन कुठल्या मुली या क्षेत्रामध्ये येऊ पाहतायत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? ओके. ॲक्च्युली हा बिझनेस खूप मोठा आहे, खूप स्कोप आहे. तर असं नाही आहे की बाबा मी करू शकेल का. जे न्यूकमर आहेत इनिशियली ती फेज असते की बाबा मी करू शकेल की नाही, डाऊटचं ते चॅलेंज असतं किंवा ती एक फेज असते. नक्कीच जर जिद्द असेल तर कोणीही पुढे जाऊ शकतो, नो मॅटर वॉट विच इंडस्ट्री आणि कोणता बिझनेस आहे, कोणतं करिअर आहे. फक्त की डेडिकेशन आणि तुमची जिद्द असली पाहिजे. आणि प्रॉब्लेम्स तर प्रत्येक बिझनेसमध्ये लाईफमध्ये तर येतच राहतात. राईट. फक्त ते सॉल्व्ह कसे करायचेत म्हणजे त्या ओरिएंटेड जर असेल तर कोणीही सक्सेस होऊ शकतं, कोणीही करिअरमध्ये चांगली ग्रोथ करू शकतं, बिझनेसमध्ये चांगली ग्रोथ करू शकतं. बरोबर. म्हणजे सर्कमस्टन्सेस काही जरी असले तरी तुमची जी कन्सिस्टन्सी, तुमची जिद्द जी आहे ती तुम्हाला त्या गोष्टीपर्यंत घेऊन जाते. आणि ऍक्च्युली जर सर्वच इझी असलं असतं तर सर्वांनीच केलं असतं बेसिकली. तर म्हणजे प्रॉब्लेम्स तर असतातच, फक्त ते सॉल्व्ह करत राहा, स्टेप बाय स्टेप पुढे जात राहा. एक दिवस नक्कीच कंपाऊंड होईल. जसं की मी तुम्हाला सांगितलं की इनिशियली मला 4-4, 5-5 महिने प्रोजेक्ट्स नव्हते. ॲट अ टाइम आता 7-7, 8-8 प्रोजेक्ट चालू असतात आणि मी सध्या म्हणजे काही क्लायंटला होल्ड करतो. म्हणजे तो काळ माझ्यासाठी खूप टफ होता. पण आत्ता असं वाटते की जे काही मी ते ह्या 6-7 वर्षामध्ये जे हार्डवर्क केलं त्याचं फळ आता सध्या दिसायला लागले. राईट. त्यामुळे पेशन्स खूप महत्वाचं आहे. तर रॉक बॉटम मध्ये कुठेतरी पेशंटली काम करत राहणं फार महत्वाचं आहे. तेव्हाच कुठे तुम्हाला ते कुठेतरी राईज अप करता येईल. राईट. ओके. थँक्यू सो मच मॅम. आपला जो आतापर्यंत जो वेळ होता आमच्या गाथा यशाची या मंचावर तुम्ही जो तुमचा वेळ दिला त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. पण जाता जाता मला माझ्या मनातला एक प्रश्न विचारायचा आहे जो आउट ऑफ दिस हे सगळं आहे की म्हणजे आता बोलणं म्हणजे आपल्या दोघांचे बोलणं चालू होतं त्यामध्ये मला असं जाणवलं की एक टिपिकल मिडल क्लासची फॅमिली असते, मराठी मिडल क्लास माणूस घेऊया आपण, त्यांचं असं असतं की आयुष्यामध्ये काय पाहिजे, घर पाहिजे. राईट. शेवटी घर मिळालं, स्वतःचं घर झालं, त्यामध्ये आपण जो आपला हार्डकोर मनी आहे तो इन्व्हेस्ट केलाय, ते खर्चून आपण घर घेतलंय खरं. पण आपल्या म्हणजे माझ्या आई वडिलांचं असं आहे, घर घेतलंय, राहायला 4 भिंती आहेत, घरावर एक छत आहे, म्हणजे डोक्यावर एक छत आहे, बस अजून काय लागतं. पण आमची जनरेशन पाहता आमचं असं असतं की घरामध्ये एक इंटिरियर डिझायनर हवाय, आपण हायर करूया जो आपलं घर अजून छान बनवेल. तर ही गोष्ट त्या मिडल क्लास माणसाच्या मनामध्ये, डोक्यामध्ये कशी आपण बसवू शकतो किंवा खरंच ह्याची काय गरज आहे. कारण त्यांचं असं एक असतं की आपण ऑलरेडी घरावर तितका खर्च केलेला आहे, तर अजून एक खर्चिक बाब काय ऍड करायची. तर मग नक्की ह्याची कितपत गरज आहे इंटिरियर डिझायनिंगची आणि त्यामध्ये जो आपण पैसा इन्व्हेस्ट करतोय तो खरंच वर्थ आहे का? ओके. तर तसं पाहायला गेलं तर म्हणजे बिफोर कोविड किंवा त्याच्या अगोदर पण किंवा तुमचं आईवडिलांचं किंवा माझ्या आईवडिलांचं जे घर होतं तिथं जस्ट बेसिक गोष्टी, बाबा एक बेड आहे, 2-3 चेअर आहेत आणि नो कलर थीम नथिंग, काय स्पेस मॅनेजमेंट, ह्या सर्व गोष्टी कधी इंट्रोड्यूस झाल्याच नाहीत बाबा. त्या असतात हे माहीत पण नव्हतं आपल्याला. पण आफ्टर कोविड आणि त्याच्या अगोदर पण थोडंफार असं झालं आय टी कंपनीज अँड ऑल की कोविडच्या नंतर लोक घरून काम चालू केलं जास्त. वर्क फ्रॉम होम ऑप्शन्स म्हणजे ऑलमोस्ट सर्व लोक घरीच काम करत होते आणि आतापर्यंत पण मोस्टली म्हणजे तीच स्ट्रॅटेजी कंपनीची आहे जाऊ. आता हळूहळू थोडंसं चेंज होते. पण मोस्टली होम इंटिरियर हा खूप खूप मोठा इम्पॉर्टंट रोल प्ले करतो तुमच्या डे टू डे लाईफमध्ये, तुमच्या करिअरमध्ये. सपोज तुमच्याकडे एक प्रॉपर ऑफिस रूम आहे
आणि तुम्ही हॉलमध्ये बसून काम करताय, तर दोन्ही रूममध्ये ज्यावेळेस तुम्ही काम करता त्यावेळेसची प्रोडक्टिव्हिटी एक डिफरंट लेवलला असतं. जसं बरोबर. म्हणतात किंवा तुमचं एन्व्हायरमेंट कसं आहे त्याच्यावरून तुम्ही कुठे जाणार आहेत, कसं होणार आहे ते सर्व कळतं. तर की ज्यावेळेस स्पेस मॅनेजमेंट असतं त्यावेळेस घरामध्ये क्लटर नसतं आणि तुम्हाला काम करायला आवडतं. सपोज एखादी प्रॉपर मेडिटेशन रूम आहे तर तुम्ही मेडिटेशन करता. सपोज ते नसेलच तर देन मग ते सर्व चालूच आहे. म्हणजे माणसाला एक कारण मिळतं. हा, कारण म्हणजे बाबा सांगायला नाहीये. की, हा. हा, तर जागा डेडिकेटेड नाही, स्पेस वेळ असेल, नाही. हा सपोज डेडिकेटेड स्पेस असेल, जिमचं स्पेस असेल किंवा ऑफिस रूम आहे किंवा मेडिटेशन रूम आहे, ह्या जर गोष्टी तुम्ही डेडिकेटेड तयार केल्या तर ऑब्व्हियसली तुम्ही 10 दिवसापैकी 7 ते 8 दिवस तरी 100% करणार. बरोबर. आणि त्याच्यामुळे तुमच्या लाईफवर खरंच खूप मोठा इम्पॅक्ट होतो ते. आणि आत्ता थोडंफार लोकांना कळायला लागले बाबा याच्यामध्ये पण इन्व्हेस्ट केली पाहिजे. बरोबर. कारण ते रिझल्ट लोक बघायले, कोणाचे एक्सपिरियन्स शेअर्स करतात. तर ओव्हरऑल ही एक तुमच्या लाईफवर केलेली इन्व्हेस्टमेंट आहे. राईट. म्हणजे पर्सनल ग्रोथसाठी केलेली ही जी इन्व्हेस्टमेंट आहे असं म्हणायला हरकत नाही. राईट. ओके. नक्कीच मॅम. म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची एक वेगळी जागा असते, डेडिकेटेड जागा असते. म्हणजे शिकण्यासाठी शाळा आहे, आजार बरा करण्यासाठी हॉस्पिटल आहे. पण कोरोनानंतर सगळ्यांचं लाईफ इतकं फास्ट झाले की त्यासाठी कोणी वेगळा असा वेळ देऊ शकत नाही. तर त्याच गोष्टी आपल्या घरी झाल्या, त्यासाठी आपण एक वेगळा स्पेस तयार केला तर कदाचित आपले एक्सक्युजेस पण जरासे कमी होतील आणि आपण त्याकडे ऍक्च्युली जाऊ. तर तुमच्या ह्या सगळ्या जे काही तुमचा आतापर्यंत एक्सपिरियन्स होता, प्रवास होता, तो तुम्ही आमच्यासोबत शेअर केला आणि यामुळे कदाचित जे कोणी व्ह्युअर्स आहेत त्यांचा या क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे तो चेंज होईल आणि या क्षेत्रामध्ये खरंच आपला जो पैसा आहे, हार्डकोर मनी आहे, ती इन्व्हेस्ट करणं खरंच वर्थ आहे हे सुद्धा जर आमच्या या इंटरव्ह्यू मार्फत या व्हिडिओ मार्फत लोकांपर्यंत पोहोचलं तर मी असं म्हणेन की आपला हा जो आजचा संवाद आहे, जो कन्व्हर्सेशन आहे ते साध्य झालं. तर थँक्यू सो मच मॅम. येस, होपफुली. थँक्यू सो मच मॅम. तुम्ही तुमचा वेळ आम्हाला दिलात आणि तुमची जी जर्नी आहे, तुमची जी सक्सेस स्टोरी आहे ती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्हाला चान्स दिला त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. तर मंडळी, गाथा यशाची तुम्हा सर्वांसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील विविध व्यक्तींच्या प्रवास कथा, त्यांच्या सक्सेस स्टोरी तुमच्यापर्यंत आणण्याचा नेहमीच ट्राय करतं. तर आजची ही कथा, आजची ही सक्सेस स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि पाहत रहा गाथा यशाची, प्रश्न शब्दांचे उत्तर कष्टाचे. धन्यवाद.